गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. गुड मॉर्निंग. चला पारासट प्रेम जाऊन गुड मॉर्निंग आहे आज. तर आज आम्ही 5:45लाच निघालोय पटकन. तर चला पटकन निघूयात. तर आता आम्ही सगळे डायरेक्ट आहे ना 40 प्लसच्या ग्राउंडवर चाललेलो आहे, कारण तिथं थोडंसं काम आहे पिचचं. जे काल त्यांनी माती टाकली ना तीच थोडी पांगून बिंगून लेवल बिवल करायची. तर आमची पूर्ण टीम चालली तिकडे. आता आज काय खेळ केला नाही आम्ही, कारण ते काम होणं पण महत्त्वाचं आहे. तर चला आता पटकन तिकडे जाऊन बघूयात काय आहे काय नाही. तर आता इथं सगळे ना ते मोठे मोठे ढेकळं फोडायला बी लागले आणि त्याच्यातून दगडं बाहेर काढताय, कारण काही दगडं पण आले बऱ्यापैकी. आमची टीम आहे 40 प्लसची टीम आहे. असे सगळे आता इथं बी लागले. तर असे काही दगडं बी निघत आहे त्याच्यात. तर ते बाजूला करणं गरजेचं आहे, कारण थोड्या वेळाने केनी येणार आहे. केनी रोलर हे मेन पिचचा एरिया आहे. बाकी हा सर्कल आहे पॉवर प्लेचा, जिथं टॉवर्स होती आपली बाउंड्री. आता आमच्या थोडेफार कामं करून थोडी कॅचिंग प्रॅक्टिस करून झालेली आहे. मग आता JCB आला आहे, ते पिचचं काम करायचं आहे, पिचची लेवल उडवायची. त्याच्यासाठी शुभम पण आला आहे आता, तर तो बॉटम मारून देणार आहे. बाकी हे बघा इथं स्टँड्स पण लागलेले आहे आपले, त्याचं काम चालू झालं आहे. आता मजा येईल. याच्या अजून फाळकेच लागले नाही, कसं काय बसायचं आता याच्यावर. ते शुभम पण आलेला आहे आता, लेवल उडवतो तो लाईन दोरी लावून. तर चला आता आलो आहे घरी, आणि मी ना बाहेरूनच नाश्ता करून आलो. आणि आता वाजले 9:30 आणि घरी पण नाश्ता आणला. दी आणि त्यांना मस्त वडापाव येलो खावं, मस्त वडापाव. मी तर मस्त पोहे खाऊन आलो आहे. चला आता झालो आहे रेडी, मस्त टाकाटाक मस्तपैकी सनी मॉर्निंग. कामं एकदम सुखरूपपणे चालू आहे. पेवरचं काम एकदम टाकाटाक चालू आहे, पाईपातलं पण एकदम झकास चालू आहे. बाकी आता पप्पा आता सकाळीच ग्राउंडवर गेले बिना आंघोळीचे. मला नाही वाटत आज येतील. आले का डायरेक्ट रात्रीच येतील, तेव्हाच आंघोळ करतील, कारण आता पिच मेकिंगचं काम चालू आहे. पिच मेकिंगच्या कामाला काहीच 19-20 चालत नाही. प्रॉपर म्हणजे एकदम लाईन दोरी ट्यूब लेवल एकदम प्रॉपर लागतं. शुभम तिथंच आहे आता. मी पण थोड्याने चक्कर मारतो आता, म्हणजे पप्पांना, कारण सकाळी काही खाल्लं नाही. तर बघतो एक फोन करून काही घेऊन जातो त्यांना खायला. तोपर्यंत मी थोडं ऑफिशियल वर्क करून घेतो. तर आता मम्मीने ना मस्त गाजरचा हलवा बनवला आहे बघा. आता गुळाचं बनवलं आहे मस्तपैकी. माझ्यासाठी ती ना गुळाचंच करते. साखर मी शक्यतो निग्लेक्टच करतो, जेवढी करते 99%. एखादा टक्का कधी कधी होऊन जाते ती, त्याला काही ऑप्शन नाही राहत. तर चला आता हे मस्त गाजर हलवा खातोय. बाकी पाईप फॅक्टरीत आपली एक गाडी भरती आहे, तर तिकडं प्रेम आणि शफी काका आहे, तर ते आहेत तिकडं. आणि मी आता इकडंच आहे या ऑफिसवर, कारण इकडं कसं आहे आता पप्पा पण नाही आहे आणि अंकल पण सुट्टीवर आहे, कारण अंकल आजारी पडले. म्हणजे अंकलला थोडं थंडी ताप असं आहे. तर काल पण नव्हते, आज पण नव्हते. तर हे सगळं मीच आता इथं मॅनेज करतो, इकडचं आणि तिकडं शफी काकानं प्रेम बघून घेता. तर चला आता मी थोडं बँकेत चाललो आहे, थोडं काम आहे. तर आता पप्पा आले ऑफिसवर, त्यांचं थोडं काम चालू आहे. तर तोपर्यंत मी थोडं बँकिंगचं वर्क करून येतो. चला तर आता बँकेतलं काम करून ग्राउंडवर आलो आहे. ग्राउंडवर आहे बघा, आता दुसरा स्टँड पण उभा झाला आहे. आणि ही लाल माती सकाळी ना शुभमनी बॉटम मारला होता, त्यांनी पूर्ण पॉवर प्लेला बॉटम मारला आहे. आता ॲक्च्युली पहिले रोलिंग करावं लागेल. रोलिंग झाल्यानंतर आहे ना पाणी मारून परत एक चाळलेल्या मातीचा लेअरचा एक बॉटम मारावं लागेल, तेव्हा ते प्रॉपर एक पिचचा लेअर तयार होईल. बाकीचं काही नाही, बाकीचं तर ते पॉवर प्ले दबूनच जाईल, पण पिचची लेवल प्रॉपर उडावं लागणार आहे. आता मी जेवण करते, दादा पण करतोय जेवण. सगळ्यांचं झालेलं आहे जेवण. आता आम्हीच लेट झालंय आमचं, क्योंकि आम्हाला भूक नव्हती. पण 10 रुपये 10 रुपये कोणाकोणाची पैसे लागली? इच्छी आणि शुभम दादाची 10 रुपयाची पैसे. लेमन गोळा येतील त्याच्यात. 10 रुपये. हे सुट्टी घ्यायचं म्हणता का उद्या? काय को आत्ताच विलं झाली ना, आता काय कॉलेज. पण उद्या का बरं सुट्टी यांची असे अचानक भाषा? पाडवा मी तर म्हणलं मुहूर्त 10 टक्के नाही होत काढा. कुठं होते? कुठं जायचंय? स्विमिंग पूल मध्ये. तुम्हाला माहिती का फ्रेंड्स, त्याने मला काल पिंकी प्रॉमिस केलेली. काल पिंकी प्रॉमिस काही तोडतात नाही ना, त्याला सांगा तुम्ही. नाही उद्या 100% स्विमिंग पूल. पिंकी प्रॉमिस घेतली. उद्या चिंकी प्रॉमिस. चिंकी प्रॉमिस काल पण चिंकी प्रॉमिस ठीक आहे, चिंकी प्रॉमिस. हा उद्या स्विमिंग पूल मध्ये नेलं. आता स्विमिंग पूल मध्ये नाही नेलं, आता हा आम्हाला नेतोय गार्डन मध्ये. ते पण
चिल्ले सगळ्यांना. पाल्यांसोबत नाही हा तर खूपच कारण माऊला छोटा पण सुट्टी लागली आता. पोरीला पण सुट्टी लागली. नाही पेपर झाले नाही अजून. उद्या फक्त सुट्टी ना नाही सुट्टी हा आणि याला तर आता 8 वर्षापर्यंत सुट्टीच आहे ना. तर चला आता वाजले 6 आणि आता चाललोय प्रॅक्टिसला. तर डायरेक्ट भेटूयात आता ग्राउंडवर. तर हे बघा आता आमचं प्रॅक्टिस सेशन झालेलं आहे मस्त. आणि आता वॉटर केअरिंग चालू आहे पिचची, जे की डेली करावंच लागतं. काय कुठं चालले? आणि उद्या ते रोशन भाऊचं आणि शुभम भाऊचं दोन्ही करून दे, बाकी काहीच सांगू नको मला. शेट गाडी भरली. पप्पांना तूच फोन केला होता का जंगलीन केला होता? मला फोन केल्यानंतर तू पप्पांना फोन केला होता का गाडी असं उद्या सकाळी भरतो असं? तुमच्याकडे वेगळं काम होतं, पप्पांकडे तू तेच म्हटलं होतं ना सकाळी भरतो. लोक आहे ना आता पिना तोडून आण ट्रॅक्टरचा. कोणी तोडले? तो तुम्ही गाडी धुवायला जात नाही का समोर काय नाव? त्यांनी ट्रॅक्टर नेला होता. हा मॅनेजर आपले दोन्ही पण म्हणजे एक जण होता, काही कोणीच काय बोललं नाही. जाऊ द्या म्हणून तिथं जाऊन ती गाडी ओढत होती ट्रॅक्टरनं. त्या पट्टीवर लोड आलो आणि समजा आईल बाजली तर म्हणजे किती वाजता? 6 जेव्हा मी ग्राउंडवर होतो तेव्हा. हा आणि जर तो मशीन तोडून टाकला असता गाडीने उचलून ते लोड. मशीन नाही तुटत जंगली. अहो पट्टीवर लोडच नाही राहत दादा. ती पट्टी कासाठी देईल माहिती ठीक आहे, काय झालं असेल बघून घेऊ, एवढं काही नाही. पण द्यायचं काय नाही आपलं माणूस काय पण हे मटेरियल नाही काढलं का? हा? मटेरियल कोणतं? अहो ते बॉटम मारून घेतलं ना, ते किरक नाही व्हावं म्हणून. क्या आपकी जगह एक आध दूसरा होता था, अभी बेड पे लेटा होता. काम चालू कर दिया, मतलब हम पट्टी आज भी करा के आया था ना. और अपना जंगली ऐसा है कि उसको कुछ भी लग जाए एक दिन में ठीक हो जाता है वो. उसको भगवान ने अलग अलग कुछ उसमें डाल के भेजा है उसमें. हाँ वो अलग ही लेवल का बंदा था वो. कधीच नाही, दोन्ही पाय गेलेत का टाकी. अरे तुला तर काय काय लागेल मला माहिती आहे ना, तरी तू दुसऱ्या दिवशी अय काय तू मजनून काय इकडं. दादा जानने वाले आते हैं, भरना पड़ेगा. हाँ भरने पड़ेगा ना इसको. फिर मैं जा रहा ना गाँव. मोहित भाई चालला घरी, चाल ये भरायला. कल जा रहा हूँ भरेगा. तर आता भूक लागली होती आणि घरी आलो आणि मम्मीने मस्तपैकी भेंडी मसाला भेंडी बनवली. तर आपली फेवरेट आहे म्हणून मी एक चपाती आणि मसाला भेंडी मस्त आता खातोय. तर आता मस्त जेवण झालेलं आहे आणि फॅक्टरीत आलो आहे आता, कारण ते आजींना आहे ना आता ते तिकडून बेड आणायचं आहे आपल्या ऑफिसमधून. कारण आजींना काय त्या सोफ्यावर एवढी खास झोप लागत नाही आहे. तर मी परवाच आणणार होतो पण त्या बोलल्या झोपून पाहते म्हणे सोफ्यावर, काही एवढी खास झोप लागली नाही त्यांना. तर त्या ऑफिसमध्ये छोटासा कॉट आहे आपला, तर आता तो इकडं घेऊन येतो. हा आपला पेवरचा गाडा घेऊन चाललो आहे, डायरेक्ट त्याच्यावर ठेवून इकडे घेऊन येतो तो. तर हे बघा हा आपला पेवरचा गाडा, हा आता घेऊन जातो तिकडे. याच्यावर बरोबर तो कॉट बसून जातो, म्हणजे एक सोपं जातं नाही का आणायला, म्हणजे एक माणूस पण असा ओढून घेऊन येऊ शकतो. सोबत थांबू का माझे पुढे. हे बस त्याच्यावरच तो आता. ते बघा आता दियाला मस्तपैकी एक राईड भेटते गाड्याची, मजा येते का? त्यांना फक्त मग सिंबा हे काय तुझ्या मागच आहे. सिंबा चढ वरती, नाही रे, चढ चढ. नाही ना रे दादा, अगं सिंबा नाही इथं. नाही. हे बघा किती अंधार आहे बघा पुढं. या लाईटी बंद आहे ना. आपण चाललो तर आपण रे कॉट आणायला आजीला. आला बघ सिंबा. दादा दादा थांबणार रे. बस, गेलं. काय घाबरते, काहीच नाही करत तो.